नमस्कार, सुवर्णास किचनमध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण मस्त अशी चमचमीत दम आलूची रेसिपी बघणार आहोत। तर चला अधिक वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करू। दम आलू करण्यासाठी इथे मी छोटे छोटे बारीक साईजचे बटाटे घेतलेले, अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये। स्वच्छ बटाटे आपल्याला धुवून घ्यायचे। त्यानंतर हे बटाटे आपल्याला कुकरमध्ये बॉईल करून घ्यायचे। इथे मी फ्राय कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये ना एक स्टँड ठेवायचा आहे आणि यामध्ये पाणी टाकायचं। पाणी टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला एक रिकामा डब्बा ठेवायचा आहे कुकरचा। कुकरच्या डब्यामध्ये आता आपल्याला बटाटे टाकायचे, सर्व काही धुतलेले बटाटे टाकल्यानंतर यामध्ये पाणी टाकायची काही गरज नाही आहे। खाली तळाशी कुकरला पाणी टाकलेलं आहे आपण। झाकण लावून आता फक्त 1 किंवा 2 शिट्टी करून घ्यायच्या आहे, खूप जास्त शिट्ट्या करायच्या नाही। बटाटे जास्त बॉईल करायचे नाही आपल्याला, अर्धवटच उकडायचे आहे। कुकर थंड झाल्यानंतर आता झाकण काढून घ्यायचं आणि इथं बघू शकता तुम्ही बटाटे मस्त असे उकडले गेले, खूप जास्त पण उकडले नाही आहे। आता हे सर्व काही मी एका बाउलमध्ये काढून घेतले, त्यावरती ना थंड पाणी टाकायचं। सर्व बटाट्याची आता आपल्याला साल काढून घ्यायची आहे, सोलून घ्यायचे बटाटे सोलून झाल्यानंतर हे आपल्याला तेलात फ्राय करायचे। त्याआधी मी इथे काजू आणि बदाम पाण्यामध्ये भिजत टाकलेले। आता शेगडीवरती लोखंडी कढईमध्ये तेल टाकलेले आहे, त्यामध्ये काही बटाटे टाकले। बटाटे 5 ते 7 मिनिटं मस्त असे ब्राऊन रंगावरती परतवून घ्यायचे, तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। भाजीचं वाटण तयार करण्यासाठी इथे मी 2 मिडियम आकाराचे कांदे आणि टोमॅटो कापून घेतलेले। मिक्सरच्या भांड्यामध्ये आता कांदा आणि त्यामध्ये भिजवलेले काजू बदाम टाकायचे। कांदा व काजू बदाम आपल्याला पाणी टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला। आता शेगडीवरती पुन्हा मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकायचं आणि काजू आणि कांद्याची पेस्ट यामध्ये टाकलेली आहे। काजू कांद्याची पेस्ट आहे ना छान अशी परतवून घ्यायची, थोडीशी हलकीशी ब्राऊन रंगावर येईपर्यंत। त्यामध्येच मी डेसिकेटेड खोबरं पण टाकलेलं आहे, 2-3 चमचे। ऑप्शन आहे खोबरं, नाही टाकलं तरी पण चालेल। आता पुन्हा हे छान असं परतवून घेतलं, त्यामध्येच टोमॅटो प्युरी पण टाकली। 5 ते 7 मिनिट आपल्याला हे वाटण आणि टोमॅटो प्युरी ना चांगली परतवून घ्यायची तेलामध्ये, तेल सुटेपर्यंत। यामध्येच अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट पण टाकायची, ती पण छान अशी तेलामध्ये वाटणामध्ये परतवून घ्यायची। जोपर्यंत वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचे। आता आपला मसाल्यांचा खजिना, यामध्ये सर्व काही घरगुती पद्धतीने मसाले तयार केलेले आहे। सर्वात आधी अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा लाल तिखट टाकायचे। माझा मसाले टाकण्याचा चमचा अगदी छोटा आहे, त्या प्रकारे मसाले टाका तुमच्या आवडीनुसार। यामध्ये 2 ते 3 चमचे दही टाकायचं। आता हे वाटण पुन्हा आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे। दही टाकल्यानंतर वाटणाला पुन्हा तेल सुटतं, तर हे बघा कडेकडेने ना तेल दिसतंय। तर यामध्ये आता या वेळेला आपल्याला गरम पाणी टाकायचे। पाणी वापरताना शक्यतो गरमच वापरा, म्हणजे भाजीला आहे ना तरी छान येते। सर्व काही चांगलं मिक्स करून घ्या। आता ही ग्रेव्ही तुम्हाला कशी पाहिजे त्या प्रकारे तुम्ही पाणी टाका। सर्वात शेवटी चवीनुसार बारीक मीठ टाकायचं आणि हिरवीगार कोथिंबीर टाकायची। आता आपल्याला ही ग्रेव्ही ना 5 ते 7 मिनिटं छान अशी उकळू द्यायची आहे। आता यामध्ये आपण तेलामध्ये बटाटे फ्राय केले होते ते टाकायचे। सर्व काही टाकल्यानंतर भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची। एकदम हॉटेलपेक्षाही भारी ही दम आलूची भाजी झालेली होती। यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं मंद आचेवरती भाजी शिजू द्यायची। आता इथे तुम्ही बघू शकतात भाजीला एकदम छान अशी मस्त तर्री आलेली आहे आणि भाजीचा रंगही बघू शकता, खूप मस्त झालेली होती, चवीला पण आणि दिसायलाही भारी। नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा। ही भाजी तुम्ही चपाती, बाजरीची भाकरी, भात कशासोबतही खाऊ शकता। एकदम मस्त अशी आपली चमचमीत दम आलूची रेसिपी इथे झालेली आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा। पुन्हा नवीन रेसिपीसह भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।